नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 3 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय लेंडेक व्यावसायिक दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 2 जून। स्पष्टीकरण: नुकताच आंतरराष्ट्रीय लेंडेक व्यावसायिक दिन 2 जून रोजी साजरा करण्यात आला आहे। हा दिन प्रतिवर्ष जगभरातील लेंडेक व्यावसायिकांच्या हक्क, सुरक्षा आणि त्यांच्या कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो। प्रश्न 2. नुकतेच 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2027 चे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी मेघालय। स्पष्टीकरण: केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज मेघालयमध्ये वर्ष 2027 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समीक्षा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले। मेघालय राज्याची माहिती: राजधानी शिलाँग, मुख्यमंत्री कॉनराड संगमा, राज्यपाल CH विजयशंकर। आता पाहू मेघालयशी संबंधित इतर चालू घडामोडी। मेघालयच्या रिभोई जिल्ह्यात एरी रेशीम प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। भारतीय सैन्याद्वारे प्रगती या लष्करी सरावाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन मेघालयमध्ये केले जाईल। UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी मेघालयमध्ये CM इन्स्पायर योजना सुरू करण्यात आली आहे। कॅलमॅरिया गारोएन्सिस नावाच्या सापाची नवीन प्रजाती मेघालयमध्ये शोधण्यात आली आहे। मेघालयने खासी आणि गारो या भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे। दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी मेघालयने स्टारलिंक इंडियासोबत भागीदारी केली आहे। मेघालयचा जागतिक प्रसिद्ध जिवंत मुळांचा पूल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित झाला आहे। प्रश्न 3. नुकतेच कोणत्या राज्यातील शेतकरी वलुवन यांना FAOच्या सॉइल फॉर्म हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी तामिळनाडू। स्पष्टीकरण: संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेद्वारे सॉइल फॉर्म हिरो म्हणून सन्मानित करण्यात आलेले शेतकरी वलुवन हे तामिळनाडू राज्यातील आहेत। ते तामिळनाडूच्या पोल्लाची जिल्ह्यातील रहिवासी आहेत। त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांच्या बहुपीक, वृक्ष आधारित आणि पुनरुत्पादक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मातीची गुणवत्ता आणि सेंद्रिय कर्बाच्या पातळीत सुधारणा करण्यासाठी प्रदान करण्यात आला आहे। तामिळनाडू राज्याची माहिती: राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री C जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताचा पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तामिळनाडूमध्ये विकसित केला जाईल। तामिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी सिंगापेन म्हणजेच सिन्हीन विशेष दलाची स्थापना केली आहे। वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे भारतीय राज्य तामिळनाडू बनले आहे। अग्निकुल कॉसमॉसने जगातील पहिल्या पूर्णपणे 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन अग्नितेज ची यशस्वी चाचणी चेन्नई येथे घेतली। तामिळनाडू 2024 ते 2025 मध्ये भारताचे अव्वल कापड निर्यातदार राज्य म्हणून उदयास आले आहे। तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी 22 किलोमीटर अंतरापर्यंत मिनी सॅटेलाइट प्रक्षेपित केला आहे। प्रश्न 4. नुकतेच उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात एका खुल्या नौदल संग्रहालयाचे म्हणजेच नौदल शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी लखनौ। स्पष्टीकरण: उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात नौदल शौर्य वाटिका म्हणजेच खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे। या संग्रहालयाचे उद्घाटन 30 मे 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते इकाना क्रिकेट स्टेडियम जवळील CGCT येथे करण्यात आले। या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका INS गोमती आणि TU-142 सागरी गस्ती व शोध विमान हे आहे। प्रश्न 5. नुकतेच भारताचे 27वे नौदल प्रमुख कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी कृष्णा स्वामीनाथन। स्पष्टीकरण: ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन नुकतेच भारताचे 27वे नौदल प्रमुख बनले आहेत। त्यांनी 31 मे 2026 रोजी ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या जागी हा पदभार स्वीकारला। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारताचे शेफ डी मिशन म्हणून रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कॅटेगरी ए पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी स्क्वॉड्रन लीडर सान्या बनल्या आहेत।
UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून फ्रेडरिक सोएज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आशियाई भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष म्हणून सहदेव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयचे संचालक म्हणून प्रवीण सूद यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 6. नुकतीच मुकेश सिंह यांची कोणत्या राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मणिपूर. स्पष्टीकरण. ज्येष्ठ IPS अधिकारी मुकेश सिंह यांची मणिपूरचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 1 जून 2026 रोजी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते लडाखचे पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत होते. मणिपूर राज्याची माहिती. राजधानी इम्फाळ. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह. राज्यपाल अजय कुमार भल्ला. आता पाहू मणिपूरशी संबंधित इतर चालू घडामोडी. मणिपूरमध्ये रेडिओ हायवे नावाचे कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आले आहे. वन संवर्धनाला चालना देण्यासाठी मणिपूरने निंगोल वन उपक्रम सुरू केला आहे. मणिपूरमध्ये ॲग्रिव्हिजन कृषी युवा संसद 2026 नावाच्या कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. इम्फाळ येथे अग्री युथ पार्लमेंट 2026 चे आयोजन करण्यात आले होते. मणिपूरमध्ये 78वा झोमी राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. मणिपूरमध्ये गान नगाई उत्सव साजरा करण्यात आला. मणिपूरमध्ये इमोइनू इरतपा उत्सव साजरा करण्यात आला. प्रश्न 7. नुकतीच प्रसिद्ध संरक्षण शिखर परिषद शांग्री-ला डायलॉग कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सिंगापूर. स्पष्टीकरण. प्रसिद्ध संरक्षण शिखर परिषद शांग्री-ला डायलॉग प्रामुख्याने सिंगापूरमध्ये आयोजित केली जाते. ही परिषद दरवर्षी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज द्वारे सिंगापूरच्या शांग्री-ला हॉटेलमध्ये आयोजित केली जाते. सिंगापूर देशाची माहिती. राजधानी सिंगापूर सिटी. चलन सिंगापूर डॉलर. राष्ट्रपती थरमन षण्मुगरत्नम. पंतप्रधान लॉरेन्स वॉंग. आता पाहू सिंगापूरशी संबंधित इतर चालू घडामोडी. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये चांगी विमानतळ अव्वल स्थानावर राहिले. सिंगापूरमध्ये ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कीर्तिदा मेकानी यांचे निधन झाले. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये सिंगापूर अव्वल स्थानावर राहिले. ट्रॅव्हल प्लस लेझर इंडियाज बेस्ट अवॉर्ड्स 2025 मध्ये चांगी विमानतळाने जगातील सर्वोत्तम विमानतळाचा किताब जिंकला. सिंगापूरने सायबर फसवणूक करणाऱ्यांना अनिवार्य फटके मारण्याची शिक्षा घोषित केली आहे. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट वापरण्यावर बंदी घातली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मलेशिया. स्पष्टीकरण. नुकतेच मलेशियाने 1 जून 2026 पासून 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या वापरावर बंदी लागू केली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 10 डिसेंबर 2025 पासून 16 वर्षांखालील मुलांसाठी राष्ट्रीय पातळीवर सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घातली होती. हा असा कायदा करणारा जगातील पहिला देश बनला होता. मलेशिया देशाची माहिती. राजधानी क्वालालंपूर. चलन मलेशियन रिंगीट. पंतप्रधान अनवर इब्राहिम. प्रश्न 9. नुकताच जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कोलकाता. स्पष्टीकरण. नुकताच जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प भारतात पश्चिम बंगालमधील हावडा म्हणजेच कोलकात्याजवळ येथील सांक्राइल फूड पार्कमध्ये उभारला जात आहे. हा प्रकल्प अमूलकडून स्थापित केला जात आहे. प्रश्न 10. नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान व्यापक आर्थिक भागीदारी करार लागू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, ओमान. स्पष्टीकरण. नुकताच भारत आणि ओमान यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करार म्हणजेच सेपा लागू झाला आहे. हा ऐतिहासिक करार 1 जून 2026 पासून प्रभावी झाला आहे. उद्देश. या कराराचे मुख्य उद्दिष्ट पुढील 3 वर्षात ओमानला होणाऱ्या भारतीय मालाच्या निर्यातीत 50% वाढ करणे हे आहे. ओमान देशाची माहिती. राजधानी मस्कत. चलन ओमान रियाल. सुलतान हेथम बिन तारिक. प्रश्न 11. नुकतीच हाँगकाँग येथे आयोजित 22व्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने कोणते स्थान पटकावले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दुसरे. स्पष्टीकरण. हाँगकाँग येथे आयोजित 22व्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने दुसरे स्थान पटकावले आहे.
भारतीय संघाने यजमान चीननंतर दुसरे स्थान मिळवत एकूण 19 पदके जिंकली, ज्यामध्ये 10 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. प्रमुख कामगिरी: पूजा सिंगने महिलांच्या उंच उडी स्पर्धेत 1.93 मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले. बसंत कुमार मेघवाल याने पुरुषांच्या उंच उडीत 2.20 मीटर उडी मारून सुवर्णपदक मिळवले. हवालदार नितीन गुप्ता यांनी पुरुषांच्या 5000 मीटर रेस वॉक म्हणजेच चालणेमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. प्रश्न 12. नुकतेच कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोणत्या राज्याच्या रायसेन जिल्ह्यातील रामसिया गावातून खेत बचाव अभियान सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मध्य प्रदेश. स्पष्टीकरण: खेत बचाव अभियान हा भारत सरकारद्वारे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शेतीचा खर्च कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक देशव्यापी कार्यक्रम आहे. या अभियानांतर्गत कृषीतज्ञ गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना संतुलित खतांचा वापर, माती परीक्षण, सेंद्रिय शेती आणि बनावट कीटकनाशकांची ओळख याविषयी जागरूक करत आहेत. मध्य प्रदेश राज्याची माहिती: राजधानी भोपाळ. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई सी पटेल. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. मध्य प्रदेशातील धार येथे स्थित भोजशाळा कमल मौला मशीद परिसर मंदिर घोषित करण्यात आला आहे. कार्बन शोषून घेणारे भारताचे पहिले शैवाल वृक्ष भोपाळमध्ये लॉन्च करण्यात आले. 5 दिवसीय एकात्मपर्व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन ओंकारेश्वर येथे करण्यात आले. प्रगत कृषी मेळा 2026 चे आयोजन मध्य प्रदेशातील रायसेन येथे करण्यात आले. भोपाळ पासपोर्ट कार्यालयाने ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्या आहेत. बिम्सटेक युवा वारसा आणि शाश्वत विकास सखोल अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मध्य प्रदेशातून फेअर से फुर्सत योजना सुरू केली आहे. बोत्सवाना येथून आणलेले 9 चित्ते भारतातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. आता मागील व्हिडिओतील प्रश्न: नुकतीच कोणाची DRDOचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, राजेश कुमार सिंह. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव आणि पुनरावृत्ती प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाईल. सिक्कीम हे भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडन सोबत व्हीनस ऑर्बिटर मिशन बाबत करार केला आहे. तैवान भारताला मागे टाकून जगातील 5वी सर्वात मोठी शेअर बाजारपेठ बनली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये भीममंडई पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले. अंदमान आणि निकोबार येथे पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया ठरला आहे. GI मानांकित आल्याच्या म्हणजेच अद्रक लागवडीसाठी मिझोराम सरकारने आले मिशन सुरू केले आहे. ओडिशा सरकारने शासकीय वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत. तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. ग्रामीण स्वच्छतेमध्ये पूर्व विभागातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बिहार बनले आहे. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर साध्य केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रगीत वंदे मातरम गायन अनिवार्य केले आहे. मध्य प्रदेशातील चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पांढरे गिधाड आढळले आहे. UCC म्हणजेच समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारे आसाम हे 3रे राज्य बनले आहे. अधिकृतपणे अब्जाधीश बनणारे जगातील दुसरे फुटबॉलपटू लिओनेल मेसी ठरले आहेत. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: नुकतेच कोणत्या देशाने लेबनॉनमधील 900 वर्षे जुन्या किल्ल्यावर ताबा मिळवला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.